नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. दिल्लीतल्या जंतर मंतरवर एक अनोखं आणि संपूर्ण जवळ नंतर राष्ट्रव्यापी स्वरूप ज्यानं घेतलं असं आंदोलन झालं. या आंदोलनामुळं सरकारला नमतं घ्यावं लागलं हे अगदी स्पष्ट आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रामुख्यानं हे आंदोलन झालं आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन शिक्षण मंत्री नेमावे लागले. हे आंदोलनाचं मोठं यश आहे. नुसतं तेवढ्यापुरतंच हे आंदोलनाचं यश मर्यादित आहे असं नव्हे, तर संपूर्ण दिल्लीमध्ये या आंदोलनानं वातावरण तयार झालं. एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, बंगालमध्ये, कर्नाटकामध्ये, बिहारमध्ये आणि जवळजवळ सगळ्या देशभर ह्या आंदोलनाचं वातावरण तयार झालं. ठिकठिकाणी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, अगदी सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावरती उतरले. या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध झाला आणि अखेरीला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. सरकारला या आंदोलनासमोर मान झुकवावी लागली आणि आता पंतप्रधानांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की या सगळीच परीक्षा पद्धती आणि हे पेपर सेटिंग या सगळ्याकरता, त्याच्यामध्ये आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याकरता नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः असं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन एखाद्या समितीची घोषणा करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. यावरनं सरकारनं या आंदोलनापासून केवढा मोठा धडा घेतलाय हे आपल्या लक्षात येतं. आता या सगळ्या आंदोलनाच्या बद्दल वेगवेगळ्या बातम्या आता प्रसिद्ध होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण होते. काही जण म्हणतात की सरकार आंदोलकांसमोर झुकलं, सरकारला ह्या आंदोलनानं नमवलं. हे जे आंदोलन झालेलं आहे हे एका सोशल मीडियातून सुरू झालं खरं म्हणजे, आणि त्याला कॉकरोच जनता पार्टी असं नाव ह्या संपूर्ण संघटनेला मिळालं. ते कॉकरोच म्हणजे झुरळ असं मराठीमध्ये त्याचा अर्थ होत असल्यामुळं आपल्याकडं काही भाजप समर्थकांनी या आंदोलनाला झुरळांचं आंदोलन असं सुद्धा सुरुवातीला म्हणलं. झुरळांना सरकार जुमानणार नाही अशा स्वरूपाची सुद्धा भाषा झाली. ते कॉकरोच जनता पार्टीचं CJP म्हणजे BJP तसं CJP असं एक शॉर्ट फॉर्म तयार झालेला आहे, एक त्याचं लघुरूप तयार झालेलं आहे. आणि ह्या कॉकरोच जनता पार्टीतनं हे आंदोलन केलं. प्रामुख्यानं आपल्याला दिसेल की ही जी काही कॉकरोच जनता पार्टी आहे ही नव्यानंच अगदी नुकतीच अत्यंत ताजी नवीन संघटना आहे, पक्ष संघटना आहे. या संघटनेनं हे आंदोलन सगळं आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्यामुळं सगळे विरोधी पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. किंबहुना सगळ्या विरोधी पक्षांना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं. अगदी काँग्रेस असेल, ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, बिहारमधला RJD असेल, असे सगळे पक्ष, सगळे कम्युनिस्ट पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं पूर्णपणे व्यापक स्वरूप निर्माण केलं. आता ह्यातनं जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांनी मी सांगितलं की ते असं म्हणतात की सरकार झुकलं, सरकारला झुकवलं. खुद्द अभिजित जे दिपके आहेत त्यांनी स्वतः अशी प्रतिक्रिया दिली की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए वगैरे. हे सगळं खरं आहे. विरोधी पक्षांना पण एक काही दिवस प्रचंड आनंद झाला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार नाही असं त्यांना वाटत होतं अनेकांना. किंबहुना पंतप्रधान मोदींची जी कार्यशैली आहे किंवा त्यांच्या सरकारची जी कार्यशैली आहे ती सहसा माघार घ्यायची नाही अशा स्वरूपाची असती आणि त्याचा फायदा घेऊन अनेकदा आंदोलक हे अधिक उग्र स्वरूपाचं आंदोलन करतात, सरकारला आव्हान देतात. परंतु या वेळेला म्हणजे जसं किसान आंदोलन हे बरेच महिने चालल्यानंतर मोदींनी ते तिन्ही कायदे मागं घ्यायची घोषणा केली शेतकऱ्यांच्या संबंधातले, तसंच या वेळेला सुद्धा हे आंदोलन आणखी काही काळ चालेल असं वाटत होतं. परंतु त्या तुलनेनं खूपच लवकर मोदींनी याबाबत माघार घेतली आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पण घेतला. एवढंच नव्हे तर मोदींनी स्वतः आता विद्यार्थ्यांबरोबर, तरुणाईबरोबर स्वतः आता सोशल मीडियावरती थेट संपर्क साधायला सुरुवात केली. यापूर्वी मोदींना असं नेहमी उपरोधानं म्हटलं जायचं की ते आकाशवाणीवरून, रेडिओवरून मन की बात सांगतात, त्यांनी जन की बात ऐकावी
असं सांगितलं जायचं. आता मोदी स्वतः सोशल मीडियावर, ट्विटरवर, त्यानंतर इंस्टाग्रामवरती आता जन की बात, विशेषतः तरुणांची बात ऐकायचा प्रयत्न करतायत, किमान त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतायत असं दिसायला लागलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये मोदींचा विजय झाला का मोदींचा पराभव झाला का मोदींचाच हा सगळा मास्टर स्ट्रोक होता, मोदींचंच एकूण राजकीय डावपेच होतं, याला काही फारसा अर्थ नाही. हे स्पष्ट दिसतंय की मोदींच्या सरकारला, पण भाजपच्या सरकारला, भाजप-प्रणीत सरकारला तरुणाई पुढं झुकावं लागलं, नमावं लागलं आणि काही निर्णय घ्यावे लागले, हे उघड आहे. आता यातनं एक निश्चित झालेलं आहे की ही जी CJP नावाची नवीन पार्टी उदयाला आलेली आहे आणि ही बघता बघता नुसती राज्यव्यापी नव्हे, नुसती राष्ट्रव्यापी नव्हे, तर जगात सुद्धा या पार्टीचं नाव सगळीकडे झालेलं आहे. सगळ्या जगभर ह्या पार्टीचं नाव झालेलं आहे सगळीकडे सोशल मीडियावरती, आणि प्रत्यक्ष आंदोलन सुद्धा काही ठिकाणी काही विद्यार्थी, काही तरुण तिथल्या देशातले भारतीय असलेले हे ह्यांना पाठिंबा द्यायसाठी रस्त्यावरती उतरले. त्यावरनं काही दिवसामध्ये हे राष्ट्रव्यापी आंदोलन झालं, काही दिवसामध्ये हे विश्वव्यापी आंदोलन झालं असं आपल्याला म्हणता येईल. विश्वव्यापी पार्टी झाली. आता या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की एक नवीन पार्टी आता या सगळ्या राजकीय पक्षांच्या गर्दीमध्ये पुढे आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही सगळ्यात तरुणांची पार्टी आहे. तरुणांचा हा सगळ्यात पक्ष आहे. आतापर्यंत आपण साधारणपणे तरुणांचा पक्ष, तरुणांचे नेते असं खूप लोकांना म्हणत होतो, ज्यांनी 50शी ओलांडलेली आहे, साधारण ज्यांनी 60 गाठलेली नाही, अशांना आपण युवकांचे नेते बिते सगळं म्हणत होतो, अजूनही म्हणतो. परंतु आता ही खरोखरच तरुणांची पक्ष आहे, तरुणांची पार्टी आहे. ह्याच्यात सगळे तरुण लोक आहेत. आणि उद्या समजा, अजून काही त्यांनी जाहीर केलेलं नाही, पण उद्या समजा यांनी एक पक्ष म्हणून उतरायचं ठरवलं ह्या सगळ्या राजकीय वाटचालीमध्ये, सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये, तर सगळ्या विरोधी पक्षांच्या समोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहणार आहे. भारतीय जनता पक्षासमोर तर उभं राहणारच आहे, परंतु विरोधी पक्षांसमोर सुद्धा एक आव्हान उभं राहणार आहे. आणखी एक भाजप विरोधकांच्या मतात एक मोठा वाटेकरी पुढे आलेला आहे आणि तो तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे यापूर्वी आपल्याला माहित आहे की ओरिसामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन झालेलं होतं आणि तिथं एक पक्ष, तरुणांचा पक्ष म्हणून पुढे आलेला होता आणि नंतर त्याचं बिजू जनता दलामध्ये रूपांतर झालं आपल्याला माहित आहे. संपूर्ण क्रांतीचा नारा देत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणीनंतर एक जनता पक्ष सुरुवातीला पुढे आला. त्यामध्ये सुद्धा बिहारमध्ये जे आंदोलन झालं तर जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली, गुजरातमध्ये जे आंदोलन झालं तर ते तरुणांचं आंदोलन होतं. नंतर त्याच्यामध्ये पुन्हा मग सगळ्या पक्षाचे लोक घुसले आणि जनता पक्षाचं नंतर काय झालं आपल्याला माहित आहे. संपूर्ण क्रांतीचं पण काय झालं हे सगळं आपल्याला माहित आहे. आसाममध्ये भृगुकुमार फुकन यांच्या नेतृत्वाखाली एक तरुणांचं आंदोलन सुरू झालं तर आसाममध्ये, आणि ते आसाम गणतंत्र परिषद ह्या नावाची एक संघटना तिथं मोठ्या प्रमाणात उभी राहिली. आणि नंतर त्या पक्षाचं सुद्धा काय झालं, सरकार सुद्धा आलेलं होतं त्यांचं, मिलीजुळं का असेना पण सरकार त्यांचं आलेलं होतं. आणि नंतर त्या पक्षाचं काय झालं आपल्याला माहित आहे. आता तिथं भारतीय जनता पक्ष पूर्णपणे प्रस्थापित झालेला आहे. सुभाष घिसिंग यांच्या नेतृत्वाखाली दार्जिलिंगमध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन झालेलं होतं, त्याचंही काय झालं आपल्याला सगळ्याला माहित आहे. अर्थात ही जी नवीन क्रांती झालेली आहे, राजकीय क्रांती या निमित्तानं झालेली आहे, CJPच्या निमित्तानं, ही अधिक वेगळ्या स्वरूपाची आहे. ती एकेका राज्यापुरती होती, ही संपूर्ण देशाकरता आहे. आणि एक नवा पक्ष आपल्याला असं दिसतंय की पुढे आलेला आहे. आता ह्या पक्षामध्ये सुद्धा काही लोक घुसतील. शेवटी ज्या पक्षाची चलती असते त्यामध्ये लोक घुसतात. जसं तमिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षामध्ये काही लोक घुसले. आता विजय यांची पार्टी, विजय जरी 50शी उलटलेले असले किंवा 50शी गाठलेले असले तरी सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा खूप तरुण लोकांचा भरणा होता, तरुणांचा उद्रेक होता आणि त्यामुळे त्यांचा पक्ष सत्तेवरती आला. कदाचित उद्याला CJP हा सुद्धा असाच तरुणांचा पक्ष म्हणून पुढे येईल. पुढच्या ज्या काही निवडणुका होतील, कदाचित लोकसभेची निवडणूक अजून दूर आहे, परंतु राज्यांच्या निवडणुका, ह्या राज्यांच्या निवडणुकामध्ये सुद्धा हा पक्ष उतरू शकतो. आणि विरोधी पक्षांना एकतर ह्या पक्षाबरोबर जमवून घ्यावं लागेल किंवा मग ह्या पक्षाला एक आपल्या पक्षामधला, आपल्या राजकीय मतांमधला एक वाटेकरी म्हणून मान्य करावं लागेल, अशी परिस्थिती आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. एकूण या सगळ्यातून आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येतं की एका नव्या पक्षाचा उदय झालेला आहे, तरुणांच्या नव्या पक्षाचा उदय झालेला आहे. त्याचं काय होईल, तो पक्ष कसा टिकेल, त्याच्यामध्ये आणखी किती काही लोक सामील होतील. काही लोक असे असतात की नवीन पक्ष होतोय, जरा काही त्याची चलती आहे म्हटलं तर त्यात घुसायचा प्रयत्न करतील. परंतु दुसरा एक परिणाम यातनं झालेला आहे की पश्चिम बंगालमध्ये जो भारतीय जनता पक्षाला प्रचंड विजय मिळाला,
त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये जे एक शैथिल्य म्हणण्यापेक्षा एक हम करे सो कायदा अशी प्रवृत्ती निर्माण झाली, ती अशी विरोधकांची त्यांच्यावरती टीका आहे, त्याला सुद्धा या निमित्तानं चाप बसलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले प्रत्येकाचे मुख्यमंत्र्यांचे सहकारी असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांना आता जनतेची सुद्धा बात ऐकायची वेळ आलेली आहे असं त्यांना वाटणार आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.